अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर ग्रामस्थ त्रस्त, अधिकारी सुस्त, तात्काळ रस्ते दुरुस्त करण्याची मागणी वारंवार करून देखील सहभाग उपविभाग बांधकाम विभाग फक्त टक्केवारी ठेकेदारांकडून कशी मिळेल याकडे लक्ष लागून आहे। अधिक माहिती अशी आहे की उपविभागीय अभियंता माझे महाजन व माळी यांच्या कामावर मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे, तरी सुद्धा ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन बिल पास केल्याचं बोललं जात आहे। तसेच अमळनेर हिंगोली आंबा पिंपरीपर्यंत कामांची शोधपत्रिका काढावी, कारण रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे साईट पट्टी नसल्यामुळे अनेक शाळेच्या मुलांना, महिलांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यावर कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी या टक्केवारी खाणाऱ्या कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कारण असं की रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। खड्ड्यांमुळे हा रस्ता आता जीवघेणा ठरत असून संबंधित विभाग अजून कोणाचा जीव जाण्याची वाट पाहतोय का, असं संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत। तसेच जानवे, नांगरी, आंचलवाडी परिसरातील ग्रामीण रस्त्यांची साईड पट्टी व खड्डेमय झाल्याची जबाबदारी ठेकेदाराने नाकारली आहे, कारण ठेकेदाराने यांना मोठ्या प्रमाणात टक्केवारी दिली आहे। परिसरात गौण खनिज युक्तांचं वापरून काम केल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे त्यामध्ये वाळू माती मोठ्या प्रमाणात या रस्त्यांसाठी शासनाला कुठलाही कर न भरता काम केलेलं असून देखील तरी या रस्त्यावर खड्डे जागोजागी दिसत आहेत। आता शाळा सुरू होण्याची वेळ आली असून शाळेमध्ये मुलांना, मुलींना व गर्भवती स्त्रियांना घेऊन जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 10 दिवसांपूर्वी अमळनेर हिंगोली पापरे एका महिलेला रस्त्यावरच प्रसूती करण्याची वेळ आली होती, कारण खड्डे चुकवताना महिलेला त्रास झाल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। यावर उपविभागीय अधिकारी प्रांत यांनी कठोर कारवाई करावी, तसेच पालकमंत्र्यांनी देखील या कामांची चौकशीचा आदेश करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। जगदीश भाऊ, 5-6 दिवसापूर्वी त्या महिलेचं काय झालं होतं या रस्त्याने? या रस्त्याने मी जेव्हा गेलो होतो ना इकडनं, तेव्हा त्या रस्त्यात एवढे खड्डे पडलेले तर डिलिव्हरी केस घेऊन गेलो होतो। हे गाव कुठलं आहे? हे इमुनाट पुढचं गाव पापोरे, त्याच्या पुढे ते पोळी पिंपरी। म्हणजे अमळनेर तर हिंगोली फापरे रस्त्यावर एका महिलेला रस्त्यावरच प्रसूती करण्याचा वेळ आला, म्हणजे बांधकाम विभागाच्या टक्केवारीमुळे। बरोबर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.